तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या लाईफ ऑफ कुंभार फॅमिलीच्या या नव्या एपिसोडमध्ये. तर आता आम्ही आलो ठाणा मार्केटला वहिनीसाठी पर्डी घ्यायला आणि इथे आम्ही पर्डी बनवतो. तो का दादा तिथे आता धनुष्यबाण बनवायला गेला आहे, थोडे उभा आहे तिथे. आणि मी इथे पर्डी आणि गजरे कॅरी करून बसलो आहे. आज आम्ही बहुत खुश है हम लोग. इंग्लिश हिंदी प्लस मराठी हमरे को तुमरे को कर रहे हम. आता मी ठाणा मार्केटमध्ये इथे बघू शकता हा एरिया. चला तर मग आपण आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. काळा बघा आज वहिनीचं ओढ भरणे आणि आता त्याची ओटी भरतायत. बघू शकता हा सर्वेश माझ्यासोबत इथे फोटोग्राफी करतोय आम्ही दोघं. लेट्स कॉल इंडियन टिपिकल मराठी फॅमिली अँड द रश सी दिस. बाबा हे फोटो काढा. सर्वेश आवाज वाढव, आवाज वाढव. समोर सेंटरला हे वैष्णवी लगोच पुरी वाट बघते. काय दादा काय होय
आहेत हे तुला हवं हे घे. हे अक्षय हवं तुला थँक्यू बघू शकता दादा पण इथे बसलेला आहे वहिनीच्या बाजूला जाऊन. आता वहिनी आमच्याच घरी येणार आहे तशी पण संध्याकाळी वहिनी आमच्याच घरी राहायला येणार आहे माहेर म्हणून. हॅलो कशाला बाबा मामीच्या शोधात मामा. सर्वांनी बसून घ्या. एकेकाने वेळ एक एक करून या. मागच्या प्रेक्षकांनी ज्याला दादा पाहिजे त्याने आईच्या साईडला जा. सबसिडी मागत आहे आई इकडे बघत साईडला. आईची मेजॉरिटी किती आहे आणि दादाची मेजॉरिटी किती आहे? आम्ही तटस्थ आहोत. आम्हाला काही सांगतं. हे अक्षय हो बाबा ताई मागून सबसिडी पहिलेच घेत आहेत. आपण मी आत्ताच सुकन्या योजनेचा फॉर्म भरून आलेले. चला असं छान अशा दोन वाट्या. आता इथे स्क्रीन नाही ना मागच्या मागचं असतं. एक साईड व्हा कोपऱ्यात जाऊ द्या. हे ताई आणि दादाचे दोन मस्त असे मोरपंख आलेले आहेत. मोरपंखाचे मागे काय घडलंय हे आता आई आणि बाबा उघडून आपल्याला दाखवणार आहेत. ताईची अपेक्षा असलेले पप्पा आणि काही चालेल अशी आमची आई. बर्फी म्हणजे ताई, पेढा म्हणजे दादा. हे हलवाईने बनवले. इथे वाटेमध्ये आम्ही काढले. इथे बनवले हलवाईने मधुरमच्या. चला बघा विचार करा. आकडा बक्कडा करा आणि एकमताने काढा. दोघांचं मत एकमत झालं पाहिजे. नाहीतर तुम्ही भांडाल. मला ताई पाहिजे तुम्हाला दादा पाहिजे. तुम्ही वाट्याची तर फेकाफेक करा. आम्हाला लागेल. काय बोलतोय? आधी तुम्ही ठरवा. दोघांनी एकत्र वाटी काढायची का दोघांना वेगवेगळ्या चॉईस करायचे? एकत्र चॉईस केलं तर बरं होईल. एकत्र एकाच काढायचं. तर त्याच्यामुळे तुम्ही जरा विचार करा. दोघांमध्ये जरा डिसाईड करा. त्यांचं डिसाईड होईपर्यंत याला उकाला होणार ना. हे काढू दे ना. मग गाठ सोडल्यावर उकाला घ्यायचं का गाठ बांधायच्या आधी? थांबा जरा वाटी ओपन करू द्या. वर डिसाईड करा ताई का दादा आणि ते जाहीर करा. आम्ही ताईसाठी काढतोय की दादासाठी. एकच वाटी. ह्या गेम मध्ये 3 चान्स नाही, एकच चान्स आहे. हो आई बाबा ह्या खेळामध्ये एकच चान्स असतो. ह्याच्यात 2 चान्स नसतात. पाय बिया पडा त्याच्या जरा. ऐका हे असं नाही. हात नाही लावायचं. हे आकार बकड नाही. तुम्ही एकदा ठरवून एकत्रच हात ठेवा. 10 वेळा हात नाही लावायचा. ताटाला पण नाही लावायचा. हा बघा काय ते. तुम्ही दोघं ठरवा आणि कशावर हात ठेवायचं एकदम ठेवा दोघांनी. हा चला चला. गंभीर असा क्षण आणि असा आहे. पप्पांची ताईच्या अपेक्षेने आपल्या इथे होणाऱ्या अष्टमीला आपल्याला नवीन बाळकृष्ण बघायला भेटणार आहे असं यांनी आता सूचित केलेलं आहे. यांच्या वाटीखाली पेढा निघालायचा होणार अष्टमीच्या कार्यक्रमामध्ये छोटा बाळगोपाळ हे इथे आणणार आहेत. त्याबद्दल ₹45 त्यांना हार्दिक अभिनंदन, शुभेच्छा. छान असा पेढा आईला
बरोबर ना आमचे छोटेसे बाबा छोटेसे बाबा हे छोटेसे बाबा आता दादाच्या अपेक्षेने आहेत. आता त्याच्यानंतर ना अजून एक छोटासा करणार तोच खेळ वेगळ्या रूपामध्ये आपण खेळणार आहोत. राधा की कृष्णा ते सांग. आता राधा की कृष्ण अजून एक गेस तुला सेकंडचा तुम्ही ह्या खेळात किती चान्स घेतले तरी ते एकच चान्स घेते आणि काही असलं तरी ते आपले एवढं लक्षात ठेवायचे. इथं आलं की सगळ्यांचे लाड होणार आहेत. त्यामुळे आता तुम्ही परत एकदा चान्स घ्या, या खेळाचा आनंद घ्या आणि त्याचा वहिनी गेस करा काय करता आता. कोणता आता तर बाबा पेढा आलेला आहे. दोघांनी मिळून तुला बघा ती भांडण करू नका फक्त. जवळ घे ते काढणं बाजूला ते नाही ना रबर घे रबर. राहू दे फोटो मध्ये आलं पाहिजे असं आम्हाला माहित नाही ना बाबा ए, एक सचिन पाहिजे. एक पण फोटो मिस नाही करायचा. कृष्ण या रूपाने बाळाचा चान्स बाळकृष्ण त्यांच्या नशिबी आहे असं तिथं देवाने त्यांना दर्शवलेलं आहे. दर्शवलेलं आणि छान असा आमच्या त्यांना शुभेच्छा पंचदीप चाळीतर्फे. परत एकदा सासू माझी मायरू निर्मा जावशी आणि संतोष पतींचे नाव घेते गवारे जेवणाच्या दिवशी. आता आजोबांची वेळ. आता आजोबांकडे काहीतरी आहे. माहितीच घ्या. अहो एवढे वर्ष गेले हा इकडे क्वार्टर आणि ग्लास करतोय तुम्ही असं काय मागा तुम्ही काहीतरी घेतलं पाहिजे. तुम्ही लिंबाचा रस घ्या.